Good evening, students. Problem number 6, page number 73. समजून घेऊ. Journalize the following transactions in the books of Raj Wade Trading Company 2019 मे. नेहमीसारखे कॉलम करून घ्यायचे. इन द बुक्स ऑफ राजवाडे ट्रेडिंग कंपनी जर्नल असलेले तरी चालेल किंवा जर्नल ऑफ राजवाडे ट्रेडिंग कंपनी. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. डेट कॉलममध्ये 2019 मे लिहायचं आहे. मे 1 किंवा आपण started business with cash rupees 1 lakh, bank balance rupees 2 lakh and building rupees 2 lakh. Debit what comes in नियमानुसार. First cash account debit 1 lakh, bank account debit 2 lakh, building account debit 2 lakh, to capital account total करायची 5 lakh. Being started business with cash, bank balance and building. त्यानंतर 3rd May purchase goods from Ram rupees 50,000 at 18% GST. 18% GST नी माल खरेदी केले. खर्च डेबिट, नॉमिनल अकाउंटचा नियम डेबिट एक्सपेन्सेस. परचेसेस खर्च आहे खरेदीचा. परचेसेस अकाउंट डेबिट 50,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,500. इनपुट GST अकाउंट डेबिट 4,500 आणि टू राम्स अकाउंट टोटल करायची 59,000. being purchase goods from Ram, ते रामन झाले. राम फॉर कॅश ॲट 18% GST. 18% सगळ्यांना कॅल्क्युलेशन करता येईल. 50,000 गुणिले 18 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 500ला 8 ने गुणायचे, 18 पंचे 90. 90,000 आपल्याला 9% करायचे, म्हणून याला 2ने भागलं ते किती आलं 4,500. 9%, 4,500, 4,500. त्यानंतर नंबर 5th मे सोल्ड गुड्स टू राकेश ॲट ऑफ रुपीज 70,000 ॲट 18% GST फॉर कॅश. माल रोख विकलेला आहे, आपल्याकडे पैसे आलेले आहेत. मग कॅश अकाउंट डेबिट 82,600 हे नंतर मांडायचे. टू सेल्स अकाउंट हे लिहून घ्यायचे 70,000. टू आउटपुट CGST अकाउंट 6,300. टू आउटपुट SGST अकाउंट 6,300. टोटल करायची आणि मग ही येईल 82,600. बीइंग सोल्ड गुड्स टू राकेश फॉर कॅश ॲट 18% GST. 18% सगळ्यांना कॅल्क्युलेशन करता येईल. 70,000वर 70,000 गुणिले 18 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 18 इथं 126 म्हणजे 12,600ला 2ने भागायचे. आपल्याला 18% 9% करायचे. 6 300 9%, 9%, 6,300, 6,300 येईल. त्यानंतर 7th मे पेड फॉर रिपेअर्स रुपीज 5,000. दुरुस्तीचा खर्च केला आहे 5,000. खर्चाला डेबिट. रिपेअर्स अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000. बीइंग पेड फॉर रिपेअर्स. त्यानंतर 15th मे पेड फॉर वेजेस रुपीज 15,000. मजुरीचा खर्च केला आहे 15,000. परत नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार खर्चाला वेजेसला डेबिट येईल. वेजेस अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000. बीइंग पेड फॉर वेजेस. त्यानंतर 18th मे 18 मे परचेस गुड्स फ्रॉम मोहन ऑफ रुपीज 1 lakh ॲट 12% GST. माल खरेदी केला आहे. परचेसेसला डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिट 1 lakh. इनपुट CGST अकाउंट डेबिट 6,000. इनपुट SGST अकाउंट डेबिट 6,000 टू मोहन्स अकाउंट 1,12,000. याची टोटल करायची 1,12,000. बीइंग परचेस गुड्स फ्रॉम मोहन ऑन क्रेडिट ॲट 12% GST. 18 तारखेचं टक्केवारी 1 लाख गुणिले 12 100, हे 2 शून्य गेले. 1,000ला 12ने गुणलं 12,000. आपल्याला 2 भाग करायचे. 12चे 6% म्हणून 12,000ला 2ने भागलं 6%, 6,000, 6%, 6,000. त्यानंतर 28
मे पेड फॉर कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस ₹7,000. सुविधांचा खर्च केला आहे 7,000. खर्चाला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार कन्व्हिनियन्स अकाउंट डेबिट 7,000 टू कॅश अकाउंट 7,000 बिईंग पेड फॉर कन्व्हिनियन्स. त्यानंतर 25th मे परचेस गुड्स फ्रॉम किशोर ऑफ ₹50,000 ॲट 28% GST अँड पेड हाफ द अमाऊंट बाय चेक. अर्धी रक्कम चेकने दिलेली. चेक शब्द आला का बँकला यायचं ध्यानात ठेवायचं आहे. खर्चाला डेबिट परचेसेस अकाउंट डेबिट 50,000 इनपुट CGST अकाउंट डेबिट 7,000 इनपुट SGST अकाउंट डेबिट 7,000 टू किशोर्स अकाउंट 32,000 आणि टू बँक अकाउंट 32,000. अर्धी रक्कम चेकने दिली म्हणून इथे बँक वापरले. बिईंग परचेस गुड्स फ्रॉम किशोर ऑन क्रेडिट अँड हाफ अमाऊंट पेड बाय चेक. 50, 60 आणि 64चे निम्म केल्या पाहिजे 32 उधारीने आणि 32 चेकने पैसे देऊन टाकले. कॅल्क्युलेशन करता येईल का? 25 तारखेचं पहा. 50,000 गुणले 28/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 500ला 28ने गुणले 14,000 येईल. आपल्याला 28चे 2 तुकडे करायचे 14, 2ने भागल्यानंतर 7,000. त्यानंतर 30th मे 30 मे परचेस्ड मशनरी ऑफ ₹50,000 50,000ची मशनरी खरेदी केली ॲट 18% GST अँड हाफ द अमाऊंट पेड इमिजिएटली बाय चेक. अर्धी रक्कम आतासारखीच चेकने दिलेली. मशनरी खरेदी केली. डेबिट वॉट कम्स इन मशनरी अकाउंटला डेबिट येईल. मशनरी अकाउंट डेबिट 50,000 इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,500 इनपुट SGST अकाउंट डेबिट 4,500 आणि टू बँक अकाउंट 59,000. अर्धी रक्कम इथं लिहायचं राहिले त्यांचं. टू बँक केले डायरेक्ट. टू बँक अकाउंट 59,000. याच्यात हा भाग आहे ना, पुढचा भाग आहे हाफ द अमाऊंट पेड इमिजिएटली. हाफ शब्द आहे ना, हा कट करा म्हणजे मग बरोबर येईल. पूर्ण रक्कम चेकने देऊन टाकली. हे हाफ शब्द नको याच्यात. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन आहे आता. विड्रीव फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल यूज. खाजगी कामासाठी 10,000 काढले. पैसे काढले का ड्रॉइंग शब्द वापरायचे खाजगी कामासाठी. ड्रॉइंगचं अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट 10,000 बिईंग कॅश विथड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. झाली सर्व एंट्री. टोटल करायची 9,13,600 9,13,600. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की 10 तारखेचा व्यवहार घेतलेला नाही बा. 10 प्लेस अँड ऑर्डर विथ रणवीर अँड सन्स फॉर गुड्स ₹60,000 ॲट 12% GST. नुसती ऑर्डर केलेली, त्याच्यामुळे ते काही ट्रान्झॅक्शन होत नाही आहे म्हणून ते घ्यायचं नाही. 10 तारखेचं लक्षात ठेवायचं. इथं नोटमध्ये पण दिलेलं आहे ट्रान्झॅक्शन डेटेड 10th May इज हॅपनिंग ऑफ ॲन इव्हेंट अँड नॉट अ ट्रान्झॅक्शन हेन्स नो जर्नल एंट्री विल बी पास. नुसते ऑर्डरला किंमत नसते म्हणून त्याची एंट्री करायची नाही. अशा पद्धतीने आपण सर्व एंट्री केलेले आहेत. 2-3 वेळा व्हिडिओ पहा. गणित आणि उत्तर व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढायचे.